आणि क्रिकेटवर या परिसरातील लोकांचं भरपूर प्रेम आहे. क्रिकेट वेड्यांचं हे परिसर आहे, आमणी लोणाड परिसर. दोन्ही संघांनी खूप छान कामगिरी केली पहिल्या फेरीच्या सामन्यांमध्ये, एकतर्फी सामने जिंकलेत आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज होत आहेत. इताडे संघ लक्षात घ्या, तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र आता थोडासा बदल केला जातोय. मनोज कारवे थोडी विश्रांती घेत आहेत आणि त्यांच्या जागेवर माझ्या समवेत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ कुकचे योगी पाटील. वेलकम योगी, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर आपल्या पाहू शकता सुंदर ट्रॉफीज, त्यानंतर सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट अर्थात सायकल त्या खेळाडू सुद्धा देणार आहोत. ती सायकल सुद्धा आपण पाहू शकता आणि ही चमचमीत बाईक, पहिल्या क्रमांकासाठी ही बाईक या ठिकाणी देण्यात येणार आहे. जबरदस्त स्पर्धा आहे आपल्याला नक्कीच येणार 4 दिवसापर्यंत पासून आपण अनुभवतोय. असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. चॅम्पियन ट्रॉफी 2020 आणि स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. पाहूया कशा प्रकारे मात्र या ठिकाणी खेळ येणाऱ्या संघाकडनं पाहायला मिळेल. तर आपण जात आहोत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीला पहिला सामना एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. तर नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करतो या ठिकाणी इताडे संघ. सलामी जोडी विशाल विथ नवनाथ आणि आपल्या षटकाला नेहमीच प्रमाणे जे रोल आहे त्या रोलानुसार इथे मात्र गोलंदाजी साकारतोय रामकृष्ण काकडे, पहिल्या मॅच मधील हिरो. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये सुरुवात करतोय. राईट आर्म आउट द विकेट इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू लिडिंग एज, चेंडू जातो या डिक्लेअर झोन मध्ये. श्री गणेश होत असताना या ठिकाणी जानू स्पोर्ट इताडे संघाची विशाल चावला वैयक्तिक खातं उघडला जातोय. जे संघाचा अकाउंट इथे मात्र 1 धावेने उघडला जातोय. चांगला बॉल होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खरं तर हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटची बाहेरची कडा लागली. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आत देखील येत होता आणि चांगला बाउन्स देखील होता त्या बॉलमध्ये, त्यामुळेच नीटसा कनेक्ट करता आला आणि फटका फलंदाज विशालला. कॅप्टनने मात्र अकाउंट ओपन केले पहिल्याच बॉलवर. तर नक्कीच आमनेपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय यशवंत काकडे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावर कोर पॉइंटच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. हा येतो इताड्या डावाच्या खेळीमध्ये पहिला चौकार. आला नवनाथच्या बॅटमधून आणि हेच त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे की पॉवर प्लेमध्ये खूप छान पद्धतीनं तो इनफिल्डच्या वरून फटकी खेळत असतो. ऑफसाईडला विशेषतः त्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगले प्रकारे फलंदाजी नवनाथने साकारली होती. दरम्यान एमडी यांचे सासरे बुवाचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. काल त्यांचं चांगलं योगदान लागलं होतं कॉमेंट्री बॉक्स साठी. इथे मात्र ऑन साईडला फार चांगलं क्षेत्रक्षे फेकी सुद्धा चांगली होती. डायरेक्ट हिट इथे मात्र झाला तर काहीतरी वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. परंतु निकित पंचांचा इथे मात्र डिक्लेअरचा सुद्धा इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर आपण पाहतोय आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 7. रामकृष्ण पुन्हा एकदा इथे मात्र पावलांचा वापर, अतिशय जबरदस्त क्लासिकल फटका. चेंडू जातो अतिशय वेगाने लॉंग ऑन सीमरेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा पाहायला मिळतोय चौकार. Captain Vishal went down to the pitch of the ball, went down the track and smashed it with a straight willow and beaten the man at mid-on. Gets a boundary, welcome boundary, first of the match. नक्कीच लॉंग ऑनला आपण पाहिलं तर खेळाडू सज्ज होते, परंतु निकी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. चांगली सुरुवात इताडे संघाकडे पाहायला मिळते. आता मात्र ऑन साईडला चेंडू हवेत आहे, परंतु झेल होण्याची कोणतीही संभावना मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. चेंडू वेगाने निघून जातो या डिक्लेअर झोनकडे. सिंगल येते या चेंडूवर आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या दोहरे अंकामध्ये प्रवेश करत असताना बिनबाद 12.
थोडंसं करेक्शन, 2 चौकार आलेत. पहिला चौकार आपण नवनाथच्या बॅटमधून पाहिला होता आणि मागच्या बॉलवर जो चौकार पाहिला तो विशालच्या बॅटमधून. चांगली सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी. आतापर्यंत 1 डझन धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या राऊंडच्या मॅचमध्ये कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघाविरुद्ध घातक गोलंदाजी केली होती रामकृष्णनं. हॅट्रिक देखील साकारली होती, मात्र ह्या मॅचमध्ये महागडा ठरतोय. सरळ बॅटचा प्रहार केलाय, मिडॉनला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची मात्र आवश्यकता होती. फेकी थोडीशी स्वेअर पाहायला मिळाली आणि त्यामुळेच ही चोरटी धाव कंप्लीट केली आहे नवनाथनं. नशिबाची थोडीशी साथ मिळते नवनाथला. सिंगल आली शेवटच्या बॉलवर. पहिलं षटक कंप्लीट. इट्स 13 विदाउट लॉस. 13 धावा, एकही गडी गमावलेला नाही इताडे संघानं. खूप चांगली सुरुवात इथे मात्र दड्या संघाची पाहायला मिळते. यानंतर जो पुढील सामना असणार आहे साई स्पोर्ट किरवली विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे आणि या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या खेळाडूंसाठी. एखाद्या खेळाडूने जर 2 झेल टिपले तर एमडी यांचे सासरे बुवा सन्माननीय भास्कर पाटील याचकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज, 5000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे, सुपर संडे. आणि काय धमाल इथे मात्र पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जावयांची वेगळी झलक आहे त्याचप्रमाणे सासरेबुवांची सुद्धा आज झलक पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणी पिढी पुढे चालतले. निश्चितच खेळाडूंची कमाल, स्पॉन्सरची कमाल, संडे दे धमाल, सुपर संडे आपण पाहतोय. सन्माननीय यशवंत काकडे साहेबांचे इथे नक्कीच शुभागमन झालं आहे. आमनेपाडे गावचे समाजसेवक आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मित्रांनो आपण नक्कीच क्वार्टर फायनल सामना, सेमीफायनल सामना आणि कोण होईल चॅम्पियन संघ सायंकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. येस, कोण घेऊन जाणार बाईक, कोण घेऊन जाणार सायकल, कोण घेऊन जाणार या आकर्षक 4 ट्रॉफीज, ते देखील आपल्याला समजेल. मात्र या मॅच मध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जानू स्पोर्ट्स इताडे संघाची. नवनाथकडे स्ट्राईक, नवीन षटक घेऊन गोलंदाज अनिकेत. जागा बनवली मात्र मिस टाइम फटका. गोलंदाज जातोय की क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक रामकृष्णने कुठलीही चूक केली नाही आणि फलंदाज बाद. फेमस आहे, परंतु रामकृष्ण काकडे यांनी एक झेल टिपलाय, अजून एक झेल टिपला तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि लक्षात घ्या आता जीएसटी कापून घेणार नाही, कारण पहिल्या मॅच मध्ये जीएसटी कापलेली आहे तुमची. परंतु पहिला धक्का लागतो या ठिकाणी इताडे संघाला. नक्कीच एक चांगली सुरुवात नवनाथकडे पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी एक चुकीचा शॉर्ट सिलेक्शन झालं. बराच वेळ चेंडू हवेत गेला. खास पाहिलं तर अजय कॉलिंग फार चांगली झाली, कारण 3-3 क्षेत्र गेले होते. परंतु नक्कीच रामकृष्णाने नक्कीच सांगितलं की हा झेल मी घेणार आहे. आणि सुरक्षित हाताची जोडी सुद्धा आपल्याला योग्य वेळी पाहायला मिळाली. बरेचसे ऊन पावसाळे पाहिलेले आहेत रामकृष्णने. त्याला माहिती आहे की अशा प्रकारच्या चुका बऱ्याचशा खेळाडूंकडून होत असतात झेल उडाल्यानंतर. त्याने मात्र ती चूक केली नाही, अगोदरच कॉल दिला की हा माझा झेल आहे, मी घेणार, आणि घेऊन दाखवला. तर नवनाथ बाद झालाय. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलाय साईनाथ नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस इनसाइड एज लागली. खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला, डिक्लेअर झोनमध्ये. फक्त 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. संघाची धावसंख्या 14 एका गड्याच्या मोबदल्यात. हो नक्की ब्रेक थ्रोची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रो पहिल्याच चेंडूवर मात्र आपल्या संघाला प्राप्त करून देत असताना आपण जर नक्कीच बॉलिंग कार्ड पाहिलं तर नक्कीच संकेतकडे सुद्धा चांगली वैशिष्ट्य व्हेरिएशन पाहायला मिळतात. आर्यन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. तर नक्कीच चांगला सामना इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. इथे मात्र चेंडू थोडासा खाली राहतो. प्रश्न विचारला, इट इज ओके. पंचांचा बोट आकाशाकडे, लेग बिफोर द रुपाने फलंदाज. अजून एक इथे मात्र माघारी परतोय इताडे संघाचा. जबरदस्त भेदक मारा पाहायला मिळत आहे अनिकेतच्या माध्यमातून. युवा गोलंदाज या ठिकाणी प्रभावशाली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. खरं तर राऊंड द विकेटचा मारा, अँगल मात्र झाला नाही. बॉल सरळच निघून गेला होता आणि थोडासा खाली राहिला. एस्टनच्या रोखानं विकेट टू विकेट डिलिव्हरी होती. अगदी योग्य निर्णय पंचांचा. अभय पाटोळे पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी मुख्य पंच म्हणून, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत या मॅच मध्ये सध्या आपण पाहतोय उमेश केणे यांना. 2 गडी बाद झालेत. 14 धावा धावफलकावर. जानू स्पोर्ट्स इताडे संघ
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये पहिल्या षटकाचा खेळ पाहिला असेल अजय तर पूर्णपणे वर्चस्व आपण इतर संघाचं पाहायला मिळालं. जर परंतु या षटकाचा आपण खेळ पाहिला तर नक्कीच कुठेतरी एमडीएसवर आमनेपडा संघ कमबॅक करतोय. कारण अनिकेतचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर काय गोलंदाजी साकारतोय. 3 चेंडू लिगल फेकले, 2 विकेट्स प्राप्त केले आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च करतोय. या प्रेक्षकांची आता मात्र अतूट गर्दी आपल्याला पाहायला मिळते अजय. कारण हा सुट्टीचा दिवस आहे, सुपर संडे आहे आणि या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी इथे मात्र आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांचं मनोरंजन सुद्धा केलं जाईल अशा फटक्याने. चेंडूला फेकून देतो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना चपराक शॉट. दैवत वेळेकर मॅन फ्रॉम इताडे स्विंग केला, चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. खूपच लांब पल्ल्याचा हा षटकार दैवतच्या बॅटमधून. षटकारानं अकाउंट ओपन केलंय दैवतनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. अनेक कारविसर असते अगदी म्हटलं ते दुर्गगंगी छावणे. परंतु नक्कीच खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. नक्कीच उंच सुद्धा जास्त गेला होता आणि अंतर सुद्धा चांगलं प्राप्त केलं या फटक्याने. दैवतचं हे वैशिष्ट्य आहे, मोठे फटके केल्यासाठी त्याला नक्कीच चांगला ओळखला जातोय. अजून एक मोठा फटका, वा बाई वा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. अनिकेतने नक्कीच सुरुवात चांगली केली परंतु अंत कुठेतरी चुकीचं. डीजे कम ऑन. दैवत वेळेकर हा बॉल तर खूपच कमजोर होता, ओव्हर पिच बॉल होता. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला लॉफ्टेड फटका 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट दैवत वेळेकरच्या बॅटमधून आणि इताडे संघाची धावसंख्या आता गरुड झेप घेते. 26 धावांवर जाऊन पोहोचले. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ. नक्कीच अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. कमबॅक करेल का अनिकेत याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष आता मात्र वेधून घेतलंय. कमबॅक करणार नाही, इथे मात्र सिक्सरची हॅट्रिक पाहायला मिळते. काय फटकेबाजी, तर या फटकेबाजीसाठी एकदा जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत प्लीज. जबरदस्त फलंदाजी. दर्शन घरवाल का काय कमालीची पॉवर रेटिंग पाहायला मिळते. तगडा फलंदाज आहे दैवत आणि तगडे स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून निघतायत. हवाई फायर्स केले जात आहेत. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक आणि मला वाटतं सायकलवर नजर आहे दैवतची. हो नक्कीच, कारण जो फलंदाज सर्वात जास्त षटकार या स्पर्धेमध्ये मारणार आहे त्यासाठी हे पारितोषिक आपण देणार आहोत. परंतु अजून भरपूर वेळ आहे अजय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 32 धावा धावफलकावर. अजूनही एमडी स्पोर्ट आमनेपडा संघाची सुद्धा वेळ येणार आहे. परंतु नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये, स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळतो. तब्बल अनिकेतने 19 धावा मात्र खर्च केल्या. आपण प्रेक्षक वर्ग पाहू शकता. हजारच्या संख्येने चौफेर बाजूंनी प्रेक्षक या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेत आहेत. त्यानंतर आपण पाहू शकता प्रेक्षक कक्ष आपण जर पाहिलं तर सुरेश पाटील प्रेक्षक कक्ष आहे. त्यानंतर सुरेश पाटील प्रेक्षक कक्ष आणि त्यानंतर रोशन पाटील प्रेक्षक कक्ष. नक्की जे आमच्यामधून नाही आहेत त्यांच्या नावाने प्रेक्षक कक्ष आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्यांच्या नक्कीच आत्म्यात चिरशांती लाभावी त्यासाठी आपण पाहतो एक कक्ष उभारण्यात आलेला आहे. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते असोसिएशनच्या माध्यमातून. विशेषतः ज्यांनी आमने लोणाड क्रिकेटसाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्या नावाने हे कक्ष. आणि हा जबरदस्त फटका जागा बनवून पॉइंटच्या वरून बॉल काढलाय. दमदार फटका. 3 खेळाडू चेंडूच्या मागे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच थोडंसं मैत्रीच्या आतमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय. संतोष पाटील सुद्धा आता मात्र चिंतेत आपल्याला पाहायला मिळतात कारण धावा अतिशय वेगाने येत आहेत धावफलकावर. नक्कीच कुठेतरी अनिकेतने ते ब्रेक लावलं होतं परंतु आता मात्र एक्सप्रेसवर गाडी पाहायला मिळते. या कारण कुठल्याही प्रकारचा ब्रेक लावला जात नाही धावांवर. परंतु संकेतकडे क्षमता आहे, ब्रेक लावू शकतोय. परंतु सुरुवात खराब पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी 4 धावा खर्च केल्या. चेंडूचं मुस्काट फोडलं जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. अतिशय घातक असे फलंदाज आहेत. फुलटॉस बॉल यावेळेस करारा फटका आहे मात्र एक्स्ट्रा कव्हरला बीट पूर्णपणे करता आलं नाही. चांगला ड्राईव्ह केला होता बॉल. 2 धावा अतिशय वेगानं पळून पूर्ण केलेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी इनिशिएटिव्ह घेतला होता दैवतनं. अतिशय फिट खेळाडू आहे आणि जबरदस्त सुपर हिट कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. त्याला चांगली साथ मिळते कॅप्टन विशालची. 2 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खूपच चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण
जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. म्हणजे खास वैशिष्ट्य पाहिलं तर हे फलंदाज मोठे फटक्यानं डिफेंड नाहीत, सिंगल डबल सुद्धा नक्कीच या ठिकाणी भर टाकला जातो. हेच तर क्रिकेट मित्रांनो चांगलं पाहायला मिळालं या सामन्यामध्ये इताडे संघाकडनं. नक्कीच आपण पाहतोय आज सुपर संडे आणि मान्यवरांचे या ठिकाणी सायंकाळच्या 17 पर्यंत आपण जर पाहिले तर अतूट गर्दी व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. परंतु इथे मात्र ब्रेक थ्रूची आवश्यकता आता मात्र एमडी स्पोर्ट आमनेवाडा संघाला. आता मात्र चेंडू चांगला आहे, फलंदाजाला फॉलो केला या ठिकाणी, कोणताही संपर्क मात्र त्या ठिकाणी चेंडूने बॅटमध्ये पाहायला मिळत नाही. पंचांचा बायचा इशारा, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या मात्र हलूच आता मात्र पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 38 धावा. जबरदस्त कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. या अगोदरचा बॉल थोडासा कमजोर होता, दोन्ही चेंडू कमजोर होते, मात्र हा बॉल अप्रतिम होता. ब्लॉक होलचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज डावी यष्टी सोडून जात होता आणि त्याला फॉलो केलं. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला बॉल, आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. काय जबरदस्त कमबॅक करतोय संकेत. हो नक्कीच, अगोदरच मी जे म्हटलं होतं की संकेतकडे क्षमता आहे, तो कमबॅक करू शकतो, कारण पहिल्या चेंडूर चौकार आला होता, परंतु त्यानंतर काय 3 चेंडूची फिकी पाहायला मिळाली अतिशय चांगल्या पद्धतीने. आतापर्यंत 4 लिगल चेंडू फेकले, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 धावा नक्कीच खर्च करतोय. अजून या षटकामध्ये आपण 2 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट किरवली विपक्ष किरण स्पोर्ट जांभूलपाडा. दोन्ही संघानं सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला, परंतु लाईन कुठे चुकीची पाहायला मिळते आपल्याला. पण त्यांच्या दोन्ही आता समांतर वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता आणि एकूण धावसंख्या पाहू शकता आपण. धावसंख्या 39 झाली आहे, 39 रन्स. आणि आता मला वाटतं वाईडनं 40 होईल. यस, कारण एका बॉलवर 2 धावा देखील आलेल्या आहेत. एक चौकार आलाय, एक बायच्या रूपात विकेट किपर कडून चूक झाली होती, ती धाव आली, आणि आता वाईड बॉल. अशा प्रकारे 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल, फुल पॉवरफुल, आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गोल. षटकार. असं वाटतं की अजय ही धावसंख्या डेंजर झोन कडे वाटचाल करते, कारण आपण जर पाहिलं तर अजूनही तिसरा षटकही प्रगतीपथावर आहे आणि तब्बल 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र खतऱ्याची घंटे इथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठेतरी कान मंत्र देणं फार गरजेचं आहे, कारण धावा फार वेगाने येत आहेत. यॉर्कर चेंडू चांगल्या प्रकारे टाकत होता, मात्र मागचा बॉल काय माहिती नाही का त्याने शॉर्ट पिच टाकला, त्याचा फायदा उचलला विशालनं. एक खूप मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते या 2 फलंदाजांदरम्यान. पावलांचा वापर फुलवर घेऊन ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिरत आहे ना. आता हे चांगला फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण रोशनचं पाहायला मिळतंय. फेक देखील चांगली आहे. ओहो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते फलंदाज, मात्र संधी मिळाली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच काही धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या रोशननं. गुड फिल्डिंग. 1 धाव आली या शेवटच्या बॉलवर. तिसऱ्या षटकाची आता मात्र समाप्ती झाली आणि इताडे संघ पूर्णपणे फ्रंटफुटला दिसतो या मॅच मध्ये. धावसंख्या 2 बाद 47. हो नक्कीच, अजूनही आपण 6 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. काय फटकेबाजी इथे मात्र विशालकडनं पाहायला मिळेल. नक्कीच दैवतकडे सुद्धा तेवढंच चांगली फटकेबाजी. 3 चेंडूंना फक्त सामोरं गेलाय आतापर्यंत. 3ही चेंडूंवर 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सुद्धा आपण पाहू शकता की दैवतकडेच स्ट्राईक नसेल, कारण शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आली होती. परंतु चांगल्या पोझिशन मध्ये आता मात्र इताडे संघाला आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच या ठिकाणी टीम मिटिंग आपण पाहतोय, कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू द्यायचा. स्लॉक षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. हाणामारीचा षटक ज्याला नक्कीच म्हटलं जातोय, आणि तोच षटक इथे मात्र आता गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. कदाचित रोहन असेल. दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमक, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी करतायत, आणि दोघांची खेळण्याची शैली थोडी वेगळी आहे. आपण पाहिलं तर थोडा क्लासिक बॅटिंग करतोय कॅप्टन विशाल, आणि दैवतची चांगली स्लॉगिंग पाहायला मिळालेली आहे. भले मोठे षटकार दैवतने लगावलेले आहेत. 3 चेंडूंचा सामना केला आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून. तर कॅप्टन्स नॉक खेळलेले आहे विशालनं. 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 21 धावांवर खेळतोय. चांगला बॉल, यॉर्कर लेंथ, इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दुरून फिल्डर येतोय. 2 धावा घेण्याची संधी होती, मात्र दैवतनं नकार दिला, स्पष्टपणे नकार दिला त्या ठिकाणी विशालला. आणि एक धाव महत्वाची आहे योगेश. मागच्या मॅच मध्ये सर्वांनी पाहिलंय की काय झालंय. किरवली संघ 1 धाव जर जास्त त्यांच्याकडे असती तर विजयी झाला असता. परंतु अजय दैवतकडे क्षमता आहे. दैवतने आतापर्यंत 3 चेंडूला सामोरं गेल्या. 3ही चेंडूवर बिग हिट पाहायला मिळाले. तर नक्कीच
दैवतला असं वाटलं की जास्तीत जास्त स्ट्राईक जर माझ्याकडे जर असली तर मी अजूनही धावा इथे मात्र जोडू शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी दुसऱ्या धावेसाठी मात्र दैवतने नकार केला. अगदी बरोबर, त्या अनुषंगाने एक चांगला डिसिजनच म्हणता येईल. फुलटॉस बॉल मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू जातो डीप खाव कॉर्नरच्या वरून, हा षटकार. थँक्यू डीजे. अजय दुसरी धाव का घेतली नाही त्याचं उत्तर आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळालं आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार बॅक टू बॅक. काय फटकेबाजी पाहायला मिळते या अतिशय जबरदस्त फलंदाजी. एक नवीन विक्रम पाहायला मिळेल का? 6 बॉल्स मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम दैवत आपल्या नावावर करेल का? 4 चेंडूमध्ये 4 ठोकलेले आहेत. संघाची एकूण धावसंख्या 54. इताडे संघाचं हे पॉवर हाऊस आहे दैवत वेळेकर. हो नक्कीच. आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहायला मिळतील का, हा आता मात्र एक प्रश्न निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोहन अर्ध विकेटने अजून एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू हवेत. एक नक्कीच तुफान जो नक्कीच आता मात्र आला होता तो तुफान शांत होतोय, कारण दैवतला माघारी परतावा लागतोय. लागणारा तिसरा झटका या ठिकाणी इताडे संघाला. परतोय 5 चेंडूंचा सामना केला, 4 सलग षटकारांच्या सहाय्यानं 24 धावांची अफलातून खेळी साकारली जानू स्पोर्ट्स इताडे टीमसाठी. टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिवादन केलं जातंय, स्वागत केलं जातंय खेळाडू कक्षामध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. कमबॅक केलंय थोडंसं गोलंदाजाने. अजूनही 3 चेंडू टाकायचे रोहनला. हे 3 चेंडू देखील फार महत्वाचे असतील. कुठेतरी कमीत कमी 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आधीच भरपूर नुकसान झालंय. वादळ आलं होतं दैवत नावाचं, ते आता शांत झालंय. परंतु रोहनला एक संधी आहे, कारण आता त्याच्यासमोर नवोदित फलंदाज असेल अजय, आणि नक्कीच जर चांगली जर गोलंदाजी केली तर नक्की त्या 60 धावांपेक्षा कमी तुम्ही धावांवर मात्र प्रतिस्पर्धी संघाला थांबवू शकता. परंतु त्यासाठी रोहनला इथे मात्र चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणामध्ये करावी लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर गोरख. इथे मात्र बॅकफुट जाऊन पंच करतो, लाजवाब फटका. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली, कारण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव या चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान फटका होता. खरं तर चौकार मिळायला पाहिजे होता, मात्र मैदानाच्या काही मर्यादा आहेत. थोडीशी नशिबाची साथ गोलंदाजाला लाभली. हा कमजोर बॉल होता, शॉर्ट होता, वाईड होता. पनिश केलं होतं, त्याला पनिशमेंट दिली होती, परंतु फक्त एकच धाव मिळाली. डिक्लेअर झोन मध्ये बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावर धावा झळकत आहेत. 3 बाद 55. कॅप्टन ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल ओव्हरपिच बॉल मात्र दुरून खेळलाय. मिस टाइम फटका, फिल्डर चेंडूच्या खाली आणि सोपा जेल 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 ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची देखील संधी. फलंदाज धावबाद होतोय विशाल परटोळे. तर नक्कीच अतिशय चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला, तर झेल ड्रॉप झाला, परंतु नक्कीच फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होते कॅप्टन विशाल. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे साई स्पोर्ट किरवली आणि किरण स्पोर्ट जांभूलपाडा. शेवटचे अनाऊन्स असेल या दोन्ही संघांसाठी, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि ही इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करणार आहोत. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर जातो या नितीन. धावसंख्या आपण जर पाहिली तर 56, म्हणजे अजय आपण म्हटलं होतं की 60 पेक्षा जर कमी धावांवर इथे मात्र एमडी स्फोट आमनेपडा संघाने जर इतर संघाला थांबवलं तर नक्कीच या धावांचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो, कारण एमडी कडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. आपण पाहिलेलं आहे, गुणेश सुद्धा चांगला टच मध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर संतोष पाटील असेल, संकेत असेल, प्रभाकर असेल, आर्यन असेल, तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी. या चेंडू तर मोठा फटका आला तर मात्र धावसंख्या डेंजर झोनकडे जाईल, परंतु नक्की हा चेंडू जर चांगला जर ओढणे फेकला तर मात्र एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. निश्चितच खरं तर फार मोठी धावसंख्या आधीच उभी केली इताडे संघानं, मात्र कुठेतरी थोडंसं मोमेंटम गोलंदाज आपल्या टीमला देण्याचा प्रयत्न करेल. दुरून खेळला चेंडू हवेत आहे, मिडॉनला सहज सोपा झेल. रामकृष्णने कुठली चूक केली नाही, दुसरा झेल टिपला या इनिंग्स मध्ये आणि जे पारितोषिक त्याच्यावर लावण्यात आलं होतं 5000 रुपयांचं ते देखील पटकावलंय. ट्रिमेंडस पीस ऑफ फिल्डिंग. थँक्यू डीजे. तर बरेचसे विक्रम होत आहेत या मॅच मध्ये देखील. एक चांगली धावसंख्या उभी केली आहे जानू स्पोर्ट्स इताडे संघाने. 56 धावांचा पाऊस पाडलाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं एनके स्पोर्ट्स खांडवल संघासमोर 56 धावांचाच पाऊस पाडला गेला होता साई स्पोर्ट्स किरवली टीमच्या माध्यमातून, तीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि 57 धावांचं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम समोर.
तर ही धावसंख्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. इताडे संघाची इनिंग समाप्त झाली आहे. 4 ओव्हर्समध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. खूपच चांगला स्कोर उभा केलाय आणि 14.25 प्रतिशतक धावा जोडाव्या लागणार आहेत विजयासाठी एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीमला 57. आपण जाऊया लगेच पुढील मॅचच्या टॉसकडे. आणखी एक बिग बॅटल. पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स किरवली संघ, साई बजागे यांचा संघ ऍक्शन मध्ये असणार आहे आणि त्यांना फाईट करणार आहे तो म्हणजेच किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. थँक्यू सो मच अजय. तर नक्कीच मित्रांनो आपण दुसऱ्या सामन्याचे नाणेफेकी करणार आहोत. तर या संघनायक सज्ज मी मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या आमनेगाव प्रसिद्ध होतो तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मनपेकर साहेब त्यांच्या समेत आमनेपाडा सन्माननीय संतोषजी जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. वेलकम राकेश अँड वेलकम स्मिथ. दोन्ही संघ सज्ज आहेत. दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर ऑरेंज जर्सी ची शान भगवा रंग आणि हिरव्या रंगाचे केस केलेले आहेत. तर नक्कीच आमचे मान्यवर जे मनपेकर साहेब आणि सन्माननीय संतोषजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ठिकाणी कॉल करतो. ओम साई लोणारची मागणी केलेली आहे आणि यस हा नाणं जातो साई स्पोर्ट्स बाजूने. तर आपण नक्कीच विनिंग संघनायकाला हे अध्यक्ष साहेबांच्या वतीने जी सुंदर ट्रॉफी ती आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि त्यानंतर संतोष जाधव साहेबांना विनंती असेल की आपण विश्वास शट पाटील स्पॉन्सर शीतपेय आहे ते सुद्धा आपण विनिंग संघनायकाने द्यायचं आहे. आपण या ठिकाणी शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतो की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. राकेश, बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये तू आपण जर पाहिला तर आता तू टॉस जिंकलाय. पहिल्या सामन्यात टॉस हरला होता. इम्पॉर्टंट होतं काय तुझ्या संघासाठी? इम्पॉर्टंट होतं. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये तुमच्याकडनं जो परफॉर्मन्स झाला त्यावर तुम्ही नक्कीच संतुष्ट आहात की या मॅच मध्ये अजून काही वेगळं करण्याचा प्रयत्न करणार? करू गोरखनाथ आहे, विनोद आहे, सर्व करण्याचा प्रयत्न करतील. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी करण्याचं कारण काय आहे? कारण की खेळपट्टी अशी आहे का चेसिंगला भरपूर त्रास होतो. तर एक चांगली मॅच होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. तर राकेशला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. स्मित, पहिली मॅच पहिली आर्मी अर्थात जितेशने खूपच चांगला परफॉर्मन्स केला. तर असं कोणता क्षेत्र आहे की तुमच्या खेळाडूकडनं ज्या ठिकाणी चुका झाल्या आणि त्या चुका तुम्ही या मॅच मध्ये सुधारण्याचा प्रयत्न करणार का? बॅटिंग मध्ये थोडीफार चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्या संघासाठी या महत्वाच्या मॅच मध्ये 50+ कोणत्या फलंदाज जास्त अपेक्षा कर चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये करेल? जितेश महेंद्र श्रीधर. तर की तुम्हाला साठी सुद्धा ऑल द बेस्ट. या ठिकाणी साई स्पोर्ट किरवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. इन्व्हाइट केला या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much, Yogi. Once again, welcome to all of you on behalf of Om Sai Amni Lonad Cricket Association in this Champions Trophy 2020. This is Super Sunday and super match in front of you. MD Sports आमनेपाडा विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे. इताडे संघानं खूप चांगली धावसंख्या उभी केली. सलामीची जोडी आमनेपाडा टीमच्या माध्यमातून रोशन आणि गुणेश स्ट्रायकिंग एंडला दिसतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अक्षय सुरेकर. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र खूप दुरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या लाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही गुणेशनं आणि स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय की कुठेतरी आता फलंदाजांवर एक मानसिक दडपण आहे, कारण 57 धावा 4 षटकांमध्ये तब्बल चेस करायच्या आहेत. हो नक्कीच. आणि पहिल्याच चेंडूपासून आपण पाहिलं असेल की गुणेश मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या चेंडूवर मात्र कोणताही कनेक्शन पाहायला मिळालं नाही. अतिशय वेगवान गोलंदाजी अजय साकारतोय आपण पाहिलं तर अक्षय. यावेळेस ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, मात्र दैवत आहे डीप मध्ये. सुरेख कॅच, फलंदाज बाद, बिग ब्लो. गुणेश पाटील वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. विसरून चालणार नाही अजय की पहिल्या मॅच मध्ये अक्षयने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. दरम्यान आमच्यापासून रजा घेत आहेत आमचे उपस्थित मान्यवर अशोकजी मनपेकर, त्यांच्या समेत संतोषजी जाधव साहेब आणि प्रसन्न भैर आणि या असोसिएशनचे अध्यक्ष MD. नक्कीच तुमचा मी मनापासून कुठेतरी
लंचसाठी रवाना झाले असावे, ज्याप्रमाणे दृश्य आपण पाहतोय. तर नक्कीच पहिला मी तर म्हणे बिग विकेट या ठिकाणी प्राप्त केला या हिताडी संघाने गुणेश पाटीलच्या रूपाने. कारण गुणेशकडे जी क्षमता होती त्या नक्कीच जर क्षमतेनुसार जर फटकेबाजी केली तर नक्कीच या धावांचा पटला जर कदाचित सहजपणे होऊ शकला असता. परंतु मी अक्षयचं कौतुक करेन. नक्कीच चेंडू खराब होता, जे ओव्हरपिच होता, परंतु एलिव्हेशन झालं नाही, टायमिंग बरोबर झालं नाही आणि त्याचमुळे आपण पाहिलं की लॉंगांकडे दैवतच्या माध्यमातून चांगला झेल टिपण्यात आला. एक विशेष बाब आपण पाहिली की जाळं विणण्यात आलं होतं. काऊ कॉर्नरला फिल्डर ठेवला होता. दैवत स्वतः त्या ठिकाणी उभा राहिला आणि पायांच्या दिशेनं ओव्हरपिच बॉल टाकला जाणून बुजून. ही चांगली प्लॅनिंग होती. एक्झिक्युशन परफेक्ट राहिलं इताडे संघाचं आणि खूप मोठा मासा गळाला अडकलाय. नवीन बॅट्समन प्रभाकर नॉन स्ट्रायकर एंडला. रोशनकडे स्ट्राईक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. खूप ताकदीनिशी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूच्या लाईनमध्ये बॅट नव्हती. निर्धाव चेंडूची सांगता होते. अक्षयनं फारच प्रभावित मारा केलेला आहे. फक्त याच स्पर्धेमध्ये नाही तर या अगोदरच्या सत्रांमध्ये देखील अक्षय फ्रंटलाईन गोलंदाज राहिलेला आहे आणि मेन म्हणजेच विकेट टेकिंग गोलंदाज राहिला आहे. त्यांनी बऱ्याचदा नव्या चेंडूने विकेट काढून दिले आहेत आपल्या टीमला. परंतु नक्कीच आतापर्यंत पावरप्ले षटक हाताळतो तो एकही धाव मात्र खर्च केली नाही. हे प्लस पॉईंट आहे इताडी संघासाठी. फारच चांगली सुरुवात, असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात फलंदाजाकडनं पाहायला मिळेल पॉवर प्ले षटकामध्ये, परंतु तशा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला नाही. आता मात्र फुलटा चेंडू होता, परंतु निकीचा नीट संपर्क मात्र साधता आला नाही. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. रोशन तर इथे मात्र अकाउंट ओपन नव्हतंय. नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर 3ऱ्या क्रमांकावर प्रभाकर आणि आता मात्र संघाचं सुद्धा अकाउंट या ठिकाणी ओपन केला जातोय. म्हणजे नक्कीच ज्याप्रमाणे कासव चालतोय हल्लू 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 त्याचप्रमाणे इथे मात्र धावफलक आता मात्र कुठेतरी हल्लू हल्लू सरकायला लागलाय. खातं उघडण्यात आलेलं आहे एका धावेनं. पहा जगन शेठ पाटील यांचा संघ जानू स्पोर्ट सिताडे संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जगन पाटील साहेब युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना मात्र त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही संघ त्यांचेच आहेत. क्लीन बॉल, एक्सलंट डिलिव्हरी, बॉल आतमध्ये आला आणि दांडी गोल, फलंदाज बाद. आणि किती बॉल आतमध्ये आला, परंतु फलंदाज प्रभाकर मात्र खेळाडू कक्षामध्ये परत गेला. काय गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. या अक्षयचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि आता मात्र मी एवढंच म्हणेन की पहिल्याच षटकामध्ये एमडी स्पोर्ट आमनेपडा सगळं थोडंसं बॅकफुटला जाताना जे पाहायला मिळते. तुम्हाला तरी थोडासा वाटतो, मला तर बराच बॅकफुटला दिसतोय, कारण एकच धावफलकावर आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि अक्षय खूपच घातक गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय, तिखट मारा करतोय. अगदी इष्टांच्या रोखानं गोलंदाजी केली जाते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फलंदाज प्रभाकरनं. त्याचा भुर्दंड त्याला भोगावा लागला. खातं न उघडता तो देखील तंबूत परतलाय. गुणेशकडून भरपूर अपेक्षा होत्या. मागच्या मॅचमध्ये फर्स्ट क्लास बॅटिंग त्याने केली होती, 2 षटकार लगावले होते, चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र त्याने निराश केलंय. एक धावफलकावर 2 गडी बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे रोशन. आता दोन्ही रोशन खेळपट्टीवर आहेत. सॉरी, रोहन आलाय. येस, रोहन आहे. रोशन आणि रोहन ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. काउंटर अटॅक करावा लागणार आहे फलंदाजांना मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. ओ, चांगला फटका आहे, अचूक टायमिंग साधलाय, चेंडू जातोय दैवतच्या वरून, सीमा पार, षटकार. काय कनेक्शन पाहायला मिळते. रोहन पहिल्याच चेंडूला जे फेस करत होता आणि पहिल्याच चेंडूवर ते मात्र षटकारांना मात्र आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र समाप्त होत असताना चांगला षटक मित्र म्हणजे षटकार शेवटच्या चेंडूवर आलाय. परंतु नक्कीच आपल्या स्पेलचा आपण जर विचार केला अक्षयचं तर फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. एमडी यांची सुकन्याला सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतो. या कीर्ती मदन जाधव त्यांच्या समेत आपण पाहू शकता. ग्रामपंचायत कुक्षेचे माजी सरपंच श्याम भगवान पारधी साहेब, त्यानंतर मिस्टर दीपक पाटील आमनेपाडा गावचे उद्योजक आहेत. त्यानंतर आपण एमडी यांचे सासरे बुवा यांना सुद्धा पाहू शकता, भास्करजी पाटील, कारण त्यांचा खूप मोठा योगदान असतो या कॉमेंट्री बॉक्स साठी आणि आज सुद्धा योगदान असेलच, त्यात काही शंका नाही. परंतु कुठेतरी त्यांचा संघ आता मात्र अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जावाईचा संघ खेळतोय आणि नक्कीच सासरे बुवांचं नक्कीच थोडस हो नक्कीच नाराज होणार नाही, कारण ते दिलदार आहेत. खरं तर त्यांना देखील अपेक्षा आहे एका रोमहर्षक सामन्याची. जसं जगन शेठ पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या दोन्ही टीम्सना.
त्यांचा संघ खेळतो इताडे संघ, त्यांच्या विरोधात एमडी स्पोर्ट्स आहे. मात्र त्यांनी असं सांगितलं की दोन्ही संघ माझेच आहेत, माझ्याच परिसरातील आहेत आणि आपल्याच परिसरातील हे क्रिकेट आहे. त्यांचं क्रिकेटवर देखील भरपूर प्रेम आहे. तर मॅच चांगली झाली पाहिजे एवढंच पाहुण्यांचं देखील म्हणणं आहे. हो निकिता, परंतु निकिता आपण जर अॅनालाइज केलं तर आतापर्यंत जगनशेठ पाटील यांच्या संघाचं थोडंसं वर्चस्व आपण पाहतोय. हरकत नाही, कमबॅक करण्याची क्षमता एमडी संघाकडे सुद्धा आहे. तर पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतील का, कारण क्षमता दोन्ही फलंदाजाकडे आहे. कारण लेफ्टी रोशन आपण जर आणि त्यानंतर राईटी रोहन हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. तर पाहूया रोशन इथे मात्र काय चमत्कारी फलंदाजी साकारतो की आपल्या संघासाठी. इथे मात्र लेटिंग चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज दैवत वेलेकर चेंडूच्या खाली, इथे कॉलिंग झाली नाही अजय. त्याच मुले आपण पाहतोय झेल ड्रॉप झाला. विशालला वाटलं मी झेल घेणार आहे, दैवतला वाटलं मी झेल घेईन, दोघांचं भांडण झालं आणि कुठेतरी तिसऱ्याचा लाभ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी अगदी योग्य वर्णन केलं तुम्ही. दोघांचं भांडण झालं आणि तिसऱ्याचा लाभ झाला, फलंदाजाचा लाभ झाला. सहज सोपा झेल होता. दैवतने प्रयत्न केला, विकेटकीपर विशाल देखील आला होता, मात्र चुकीची त्या ठिकाणी कॉलिंगच पाहायला मिळाली नाही. एक धावाली या बॉलवर. धावसंख्या पुढे सरसावते. 9-8 धावा झालेल्या आहेत. थोडस विलेज संदर्भात प्लीज थोडस सहकार्य करा, कारण मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेतील. अजून आम्हाला एक क्वार्टर फायनलचा सामना, त्यानंतर आपण 2 सेमीफायनल पाहणार आहोत आणि त्यानंतर अंतिम महामुकाबला. दैवत खूप चांगल्या वेगानं गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र पहा, मी म्हटलं की खूप चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय, त्याने स्लोअर डिलिव्हरी टाकली. तर हे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. आधुनिक क्रिकेटमध्ये एकाच वेगाने चेंडू तुम्ही टाकू शकत नाही, कारण फलंदाज फार दर्जेदार असतात तुमच्या समोर. त्यामुळेच व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. सरप्राईज केलं पूर्णपणे बॅट्समनला. हो निकिता, फलंदाजाने अगदी ज्या अपेक्षा केल्या त्या चेंडू ज्या वेगाने येईल त्या वेगाने मात्र चेंडू आला नाही आणि सरळ चेंडू जाऊन अंगावर मात्र स्पर्श होतोय. दैवत पुन्हा एकदा वरतं विकेटने. इथे मात्र पहा वेगवान चेंडू आहे, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु निकिता पिचिंग तर आपण पाहिलं तर कुठेतरी डाव्या स्टेजच्या बाहेर पाहायला मिळाली. पंचांचा लेग बायचा इशारा. कॅप्टनशिप सुद्धा चांगली पाहायला मिळाली या मॅच मध्ये इताडे संघाकडनं. निकित आपण जर पाहिलं तर पंचांची कामगिरी अजय उत्तम पाहायला मिळते या चॅम्पियन ट्रॉफी 2020 मध्ये. निश्चितच पहिल्या मॅच पासून पंच अतिशय दक्ष पाहायला मिळालेले आहेत. अगदी घारीची नजर आहे पंचांची. तिन्ही पंचांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 9 धावा सध्या धावफलकावर आहेत. अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. फक्त 15 चेंडू शिल्लक. चौकार षटकारामध्ये डील करावं लागणार आहे आमनेपाडा संघाच्या फलंदाजांना मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं कट होतोय. चांगला कटर यावेळेस पाहायला मिळाला दैवतच्या माध्यमातून. खूप छान मारा, अष्टपैलुत्व सिद्ध करतोय दैवत. चांगली बॅटिंग केली. 4 बॉल्समध्ये 4 उत्तुंग षटकार जोडले आणि आता भेदक गोलंदाजी. हो नक्कीच या स्पर्धेचा अजून एक खास आकर्षण आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूची निवड केली जाईल त्यासाठी आपण पाहणार आहे हे सुंदर LED TV या ठिकाणी देण्यात येणार आहे. परंतु निकित आपण पाहूया दैवतचं पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सामना करेल रोशन. इथे मात्र लोअर फुटा चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न टायमिंग बरोबर झालं नाही. सिंगल धाव या चेंडूवर पाहायला मिळते आणि ही LED आम्हाला नक्कीच स्पॉन्सर केलेली आहे आणेगावचे युवा उद्योगपती मिस्टर समीर गोडविंदे आणि दलेपाडे गावचे उद्योजक सन्माननीय एकनाथजी भोईर या 2 मान्यवरांचं आम्हाला नक्कीच या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. तर या दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की मी नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी सायंकाळी सत्रामध्ये या ठिकाणी यावं आणि नक्कीच या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्यावा अशी मी आपल्यास विनंती करतोय. पारडं भरपूर जड होताना दिसतंय आपल्याला या महत्वाच्या मॅच मध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे संघाचं पारडं अगदी जमिनीला टेकलंय त्यांचं असंच म्हणावं लागेल, कारण 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची तब्बल आवश्यकता. यावेळेस ऑन द राईज फटका मारलाय. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली पोहोचत नाहीये. मिडॉनच्या फिल्डरने देखील प्रयत्न केला होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये सरते शेवटी चेंडू लँड झाला. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाही फलंदाजांना. गरज आहे खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार जोडण्याची. येथे 2 धावा येत आहेत. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. 57 धावांचं खूप मोठं टार्गेट. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे 5-5 षटकांचे पण जेव्हा सामने झाले तेव्हा 50 किंवा 50+ टार्गेट चेस करताना संघांची दमछाक झालेली आहे. खूपच खडतर असं समीकरण आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी. सॉरी, 1 चेंडू मला वाटतं शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. यस, षटक समाप्त झालंय. 2 षटकांची समाप्ती झाली. धाव संख्या 2 बाद 12.
नक्कीच धावसंख्या बरोबर आहे, थोडंसं करेक्शन होतं कारण या षटकामध्ये 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. यस, आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये विजयासाठी 45 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे नक्कीच डू ऑर डाय जी स्थिती पाहायला मिळते. पाहूया या ठिकाणी एखाद्या चमत्कारी इनिंग्स एखाद्या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते का. इतर सगळं थोडंसं आपण फील्ड थोडंसं फास्ट लावायचे आहे, जास्त आपण वेल घेत आहेत. प्लीज आपण नक्की डावाला सुरुवात करा. यानंतर अजून सुद्धा एक आपल्याला एक मोठी मॅच पाहायला मिळेल. साई स्पोर्ट किरवली विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. इथे मात्र दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडूची लेन पाहिली तर नक्कीच उजवी इष्टी सोडून मात्र निघून जातोय. वाईटचा इशारा. कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा आता मात्र आवश्यकता असेल एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी. निश्चितच, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे फलंदाजांना. रोशन पहिल्या बॉलपासून आपण पाहतोय की मिडविकेटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय. असं वाटतं की तिकडेच त्याला षटकार मिळणार आहे. पहा, यावेळेस अर्ध्या मनानं फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरेख डिलिव्हरी. खोलवर टप्प्याचा बॉल होता, उजव्या इष्टीच्या बाहेर पूर्णपणे बीट केलंय रोशनला. रोशनने भरपूर स्ट्रगल केलंय, एकही चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधून आला नाही. धावसंख्या स्थिर आहे 2-13. अजय, पहिल्या सामन्यामध्ये कधी रोशनचं समाविष्ट नव्हतं, पण या मॅच मध्ये त्याचं समाविष्ट केलं. त्याला नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण त्याला सलामीसाठी प्राधान्य त्याच्यासाठी दिलं, परंतु ज्याप्रमाणे त्याच्याकडे पाहायला जातोय त्याप्रमाणे मात्र फटकेबाजी पाहायला मिळत नाही. संकेतने चांगलं योगदान दिलं होतं. कदाचित जर संकेतला वन डाऊनला जर पोझिशनला ते मात्र पाठवलं असतं तर खरोखरच एमडी संघासाठी एक चांगलं ठरू शकलं असतं. अगदी माझ्या तोंडातलं वाक्य तुम्ही बोललात. मी देखील तेच बोलणार होतो की संकेतला सलामीला पाठवणं गरजेचं होतं, कारण संकेतनं पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, तर कुठेतरी तो चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाला होता. गुणेश लवकर बाद झाला. गुणेशवर खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र गुणेशच्या जोडीला जर संकेत आला असता तर कदाचित थोडंसं वेगळं चित्र दिसलं असतं. रोशन आधीच्या मॅचमध्ये खेळला नव्हता, त्याला बॅटिंग मिळाली नव्हती, त्यामुळेच थोडासा हा आश्चर्यजनक निर्णय पाहायला मिळाला आपल्याला एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीमच्या माध्यमातून. विशालचा पुढचा बॉल. यावेळेस स्वीप लगावण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा भरकटली गेली, डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पाहायचंय, पंचांनी वाईट तर घोषित केलाय. आता मात्र मुख्य पंच त्या ठिकाणी कदाचित स्क्वेअर लेग पंचांना देखील विचारतायत. फलंदाजाने देखील या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवलाय. फलंदाजाला खऱ्या अर्थानं तिथे विचारण्यात आलं आणि त्याने सांगितलं की बॅटला स्पर्श करून बॉल गेलाय. गुड स्पिरिट फलंदाज रोहनच्या माध्यमातून. डॉट बॉल. हो, नक्कीच चांगलं खेळाडू वृत्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रोहनकडनं. आणि इथे मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट शॉट. परंतु नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल झाला नाही. चेंडू सरळ निघून जातोय सीमे रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. थोडेसे प्रयत्न अपुरे पडले त्या ठिकाणी लॉंग ऑफ फिल्डरच्या माध्यमातून. मात्र एक क्लासिक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फ्रंट फुटला जाऊन हा फटका खेळला होता. बॅट्समन रोहनच्या बॅटमधून हा षटकार. 8 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 37 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी. गुड चेंजर. नाईसली बोल्ड. हो, नक्कीच तिन्ही बाजूंमध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं वर्चस्व आता मात्र पाहायला मिळालं आपल्याला इतर संघाकडनं. कारण त्यांच्या प्रथम आपण जर पाहिलं फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभी केली, त्यानंतर गोलंदाजाने चांगली सुरुवात केली. अर्थात मी अक्षयचं कौतुक करेन. आणि आता मात्र गोलंदाज विशाल. इथे मात्र ओरपेच चेंडू. जबरदस्त पावलांचा वापर. चेंडूला नक्कीच फेकून देतोय मिडविकेटच्या बाहेर. अजून एक या षटकामध्ये षटकार पाहायला मिळतोय. काय अफलातून शॉट खेळलेला आहे. डाव्या इष्टीवर येणारी हाफवाली होती, मात्र जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी एफर्टलेस फटका. मनगटाचा चांगला वापर केला आणि ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं हा षटकार. दुसरा षटकार येतोय रोहनच्या बॅटमधून. रोहन प्रेक्षकांची मनं जिंकतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 26. 3 षटकांची समाप्ती झाली. 2 गडी बाद झालेले आहेत. 26 धावा धावफलकावर. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. सामन्याचा रिझल्ट काही असू दे, मात्र ज्या पद्धतीनं रोहन फटकेबाजी करतोय, कुठेतरी असं वाटतंय की हा उगवता तारा आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीमसाठी. नक्कीच रोहन असेल, त्यानंतर अनिकेत असेल, हे नक्कीच आपण पाहिलं तर यंगस्टार खूपच चांगलं कार्य करतायत आपल्या संघासाठी. परंतु नक्कीच हा सामना जर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने जर गमावला तर मी म्हणेन कुठेतरी चुकीची कॅप्टन्शिप आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु अजूनही सामना संपन्न झाला नाही. 6 चेंडूमध्ये अजूनही 31 धावा इथे जोडायच्या आहेत. तर पाहूया शेवटच्या षटकामध्ये रोशन एखादा पराक्रम इथे मात्र करतोय की आपल्या संघाने. रोशनचा आपण जर विचार जे 6 चेंडू त्याने फेस केले, त्यामध्ये 2 डॉट चेंडू आपण पाहिले आणि 4 सिंगल. म्हणजे त्याच्या बॅटमधून अजून आपण एकही मोठा फटका मात्र पाहिला नाही.
आणि दुसरीकडे 3 षटकार रोहनच्या बॅटमधून आलेले आहेत. त्याने निश्चितच प्रभावित केले सर्वच क्रिकेट रसिकांना. विशेषतः श्याम पारधी साहेब खूपच खुश झाले मागचा षटकार पाहिल्यानंतर, कारण एक क्लासिक शॉट होता, एफर्टलेस फटका होता, शक्तीचा जास्त वापर केला नव्हता, फक्त टायमिंगच्या बळावर तो षटकार जोडला होता बॅट्समन रोहनने. 6 चेंडू 31 धावा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज संजय. फुलटॉस, हो मिस टाइम फटका आहे, फायदा उचलता आला नाही रोशनला. छान संधी होती, गोलंदाजावर प्रेशर टाकता आलं असतं. या बॉलवर जर चौकार किंवा षटकार आला तर निश्चितच सामन्यामध्ये थोडी रंगत निर्माण झाली असती. अजूनही सामना पूर्णपणे संपलेला नाही, मात्र एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाला जर जिंकायचं असेल तर इथनं चमत्कारिक बॅटिंग करावी लागणार आहे. 5 बॉल्समध्ये 5 षटकार ठोकावे लागतील सलग रोहनला. हो नक्कीच, आणि हा एखादा विक्रम इथे मात्र प्रस्थापित करेल का रोहन, नक्कीच पाहूया आपण. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र थोडासा गोलंदाज प्रेशर पाळा मुलू शकेल, परंतु तशा प्रकारे तुम्हाला फलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहतोय, कारण डाव्या हाताचा एक फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. इथे मात्र स्लॉग स्वीप हा येतो. याचे पहिला षटकार. अजूनही मॅच संपली नाही, अजूनही 4 चेंडूमध्ये तुम्हाला अशाच प्रकारे 4 षटकार खेचावे लागतील. रोहन षटकारांचा बादशाह दिसतोय. 4 षटकार आणि 4ही षटकार तुम्ही पाहिला असेल, जास्त शक्तीचा वापर त्याने केलेला नाही. नॅचरल टायमर आहे तो टेनिस बॉलचा. ज्या पद्धतीनं फटके टाइम करतोय, सुपर स्लॉक स्वीप पाहायला मिळाला 6 धावांसाठी. अजूनही 4 बॉल्समध्ये 4 षटकार पाहिजेत. क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे, कधी काही घडू शकतं. पुढचा बॉल फुल टॉस होता. यावेळेस बॅट दाखवतोय पंचांना, एज लागली वाटतं, मात्र डायरेक्ट हिट लागली असती तर धावचित देखील झाला असता. एकच धाव आली. निराश आहे स्वतःशीच, कारण फुल टॉस बॉल होता, पर्वणी होती. यावेळेस मात्र जी मेजवानी मिळाली होती त्याच्यावर ताव मारता आला नाही. हो नक्कीच, लंचचा टाइम सुद्धा होता नक्कीच एवढंच आपण म्हणू शकते, परंतु नक्कीच जे होतोय ते नक्कीच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. जर त्याला काही महत्व नाही तर आता मात्र कुठेतरी या चेंडूवर सिंगल आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर थोडासा निष्काचा श्वास मात्र गोलंदाजाने सोडला असावा. रोशन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. इथे मात्र रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. उशीर झालाय. रोशनच्या बॅटमधून षटकार आला खरा, परंतु खूप उशीर झालाय आमनेपाडा टीमसाठी. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली. जुसी फुलटॉस टाकले जात आहेत, फ्रेंडली फुलटॉस. चुका करतोय गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज आहे संजय. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती, मात्र या मॅच मध्ये महागडा ठरताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढावा लागलाय. चेंडू जातोय वाईड स्टीप मिड विकेटला. दैवत बॉलवर येतोय, तोपर्यंत फक्त 1 धाव. आणि आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय जानू स्पोर्ट्स इताडे संघ. 1 चेंडू शिल्लक, 16 धावांची आवश्यकता. नक्कीच आता मात्र विजयाचा जो सुगंध आता मात्र या ठिकाणी इताडे संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत नक्कीच दरवलतोय. आणि या सामन्याचा आनंद आपण पाहतोय जगनशेठ पाटील सुद्धा नक्कीच घेत आहेत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून, आपल्या स्मार्टफोनवर. आनंद मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू सीमेरेषे पलीकडे जातोय चौकारासाठी आणि या स्पर्धेच्या बाहेर जातोय एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ. हार्ड लक एमडी स्पोर्ट आमनेपाडा अँड बेस्ट ऑफ लक अँड कॉंग्रॅच्युलेशन जगनशेठ पाटील अँड जानू स्पोर्ट इताडे. तर नक्कीच आपण या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना निकच षटकारांचा अगदी पाऊस पडला. 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये आणि गोलंदाजी करत असताना फक्त आपल्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि तोच ठरतो या सामन्यातील हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू दैवत वेलेकर. तर या दैवत आपण व्यासपीठावर आपण नक्कीच मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा आपण पाहू शकता. दोन्ही संघाचे खेळाडू हँडशेक करतायत मैदानाच्या आतमध्ये. ही एक चांगली बाब आहे, एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच हार्डलक रोहन, अतिशय चांगला तुम्ही संघर्ष केला. तब्बल 31 धावा आपल्या संघासाठी ठोकल्या, परंतु नक्कीच रोहनला मात्र कोणत्या फलंदाजीने साथ दिली नाही. म्हणून इथेच मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा या स्पर्धेतून मात्र प्रवास मात्र समाप्त होतोय.
तर आपण या व्यासपीठावर दैवतच या ठिकाणी पारितोषिक देऊन त्याचा गुणगौरव करणार आहोत. तर मी नक्कीच या ठिकाणी आमनेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहरजी केणे यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि त्यानंतर सन्माननीय श्याम भगवान पाटील साहेबांना विनंती असेल की आपण सुद्धा हातभार लावायचा आहे. तर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना दैवत बेलेकर अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. वेल प्लेट दैवत, तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. तर चला प्रेक्षकांनी मैदान खाली करायचं आहे कारण पुढील सामना या ठिकाणी लगेच सुरू होतोय. दुसऱ्या फिरतीला शेवटचा सामना असणार आहे. साई स्पोर्ट किरवली विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल.